नमस्कार मित्रांनो, मी महेश हिम्मत सोनवणे गव्हर्नमेंट ITI झरी जामणी येथे 20 तंत्रीय विभागामध्ये CSB इन्स्ट्रक्टर म्हणून कार्यरत आहोत. तर आजचा व्हिडिओ घेऊन आलो आहे आपण कन्व्हर्टिंग मशीन्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कन्व्हर्टिंग मशीन्स म्हणजे काय आणि कन्व्हर्टिंग मशीनविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर कन्व्हर्टिंग मशीन म्हणजे कन्व्हर्टिंग यंत्रे. आता कन्व्हर्ट म्हणजे काय, जसं की आता आपल्या देशामध्ये बघा दोन सप्लाय आहेत, AC सप्लाय आणि DC सप्लाय. तर जसं की AC सप्लाय हा अल्टरनेटिंग करंट असतो आणि DC सप्लाय म्हणजे डायरेक्ट करंट असतो. तर AC मधून DCमध्ये जर रूपांतर करायचं काम पडलं तर कसं करायचं नेमकं, किंवा DC सप्लायमधून AC सप्लायमध्ये जर रूपांतर करायचं काम पडलं असेल किंवा काम पडत असेल तर नेमकं काय करायचं, तर त्याच्यासाठी आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कन्व्हर्टिंग मशीन्स. आता हे कन्व्हर्टिंग मशीन्स म्हणजे काय, की ज्या यंत्राच्या सहाय्याने आपण AC चे DCमध्ये रूपांतर केले जाते करतो त्या यंत्रास आपण कन्व्हर्टिंग मशीन असे म्हणतो किंवा कन्व्हर्टिंग यंत्रे असे म्हणतो. यामध्ये कन्व्हर्टर व रेक्टिफायर यांचा समावेश होतो म्हणते. म्हणजे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत कन्व्हर्टिंग मशीन्स. तर यामध्ये कन्व्हर्टर व रेक्टिफायर यांचा समावेश आहे. तर चला पाहू आपण की कन्व्हर्टिंग मशीन्स म्हणजे काय. आजकाल काय होत आहे, DC वीज निर्मितीपेक्षा AC वीज निर्मिती आर्थिक व तांत्रिकदृष्ट्या स्वस्त पडत आहे. तर AC व्होल्टेज हा ट्रान्सफॉर्मरच्या सहाय्याने कमी किंवा जास्त करता येतो. त्यामुळे काय होते, विद्युत शक्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या दूर अंतरापर्यंत आपल्याला वाहून नेण्यास व लोडपर्यंत वाटप करण्यास AC हा DCपेक्षा स्वस्त पडतो. पण मोठ्या मोठ्या कारखान्यामध्ये DC मोटारीपेक्षा ACच मोठ्या प्रमाणात वापरली जाते. आणि सर्वत्र म्हणजे घरगुती किंवा कंपनीमध्ये कुठेही समजा आपण AC जास्तीत जास्त यूज करतो. म्हणजे AC 98% आपण ACची वीज निर्मिती केली जाते. परंतु काही विशिष्ट ठिकाणी AC उपयुक्त नसतो. आता त्या ठिकाणी DCचीच आवश्यकता कायदेशीर असते. म्हणून तशा ठिकाणी ACचे DCमध्ये रूपांतर किंवा कन्वर्ट करण्याची आपल्याला आवश्यकता भासते. तर नेमकं ACमधून DCमध्ये कसं रूपांतर करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर आता DC सपोज आपण DC जर कन्वर्ट केला आहे, AC टू DCमध्ये जर आपण कन्वर्ट केला आहे तर DCची आवश्यकता नेमकी काय भासत आहे, तर ते बघा. आता जसं की बघा इथे मी लिहिलेलं आहे की DCची आवश्यकता बघा इलेक्ट्रोप्लेटिंगसाठी महत्त्वाची आहे, बॅटरी चार्जिंगसाठी पण आहे, आर्क वेल्डिंगसाठी, रेल्वे लिफ्ट अशा जड कामासाठी, किंवा सिनेमा प्रोजेक्टर आर्क लॅम्पसाठी, ॲटोमोबाईलसाठी, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, आता हे इत्यादी गोष्टी, पेपर मिल इत्यादी अशा ठिकाणी काय होते माहिती आहे का, ACपेक्षा आपल्याला DCचीच आवश्यकता भासते. तर मग अशा ठिकाणी DCची आवश्यकता भासते, पण DC तयार करण्यासाठी आपल्याला खूप सारी अडचण येते किंवा एवढी आपण DC तयार नाही करू शकत. तर मग तिथे काय करायचं, आपल्याला DCची तर आवश्यकता भासते. तर अशा ठिकाणी आपण काय केलेलं आहे की तिथे कन्व्हर्टिंग मशीन्सचा उपयोग करून आपण ACमधून DCमध्ये रूपांतर केलं आहे. तर कन्व्हर्टिंग मशीन्सद्वारे ACमधून DCमध्ये रूपांतर नेमकं कसं केलं आहे ते पाहू आपण. ठीक आहे. आता बघा हा एक कन्व्हर्टिंग मशीनचा पहिला प्रकार, याला आपण MG सेट असे सुद्धा म्हणतो. MG सेट म्हणजे मोटर जनरेट सेट. ठीक आहे. तर त्यामध्ये बघा हे एक नंबरची जी एक मोटर दिसू लागली, मशीन्स दिसू लागली, ही आपली एक AC 3 फेज मोटर आहे. ही बघा मोटर, हे ACचा सिम्बॉल आणि हे 3 फेज RY अँड B हा झाला इनपुट. आणि यालाच इकडे दुसऱ्या साईडला एक मशीनसारखं दिसत आहे, तो आहे आपलं जनरेटर, आणि तो जनरेटर आहे DC. हा बघा DC आउटपुट. तर ह्यामध्ये आपण काय करत आहोत, याची प्रोसिजर काय करायची आहे, तर ही झाली एक AC मोटर, ही झालं DC जनरेटर, आणि हे दोघांचे शाफ्ट आहेत. या दोघांच्या शाफ्टला कपलिंगद्वारे आपण सेट केला आहे किंवा एक जॉईंट केला आहे कपलिंगद्वारे. म्हणजे याचं कारण असं आहे की ज्यावेळेस आपण मोटर स्टार्ट करतो, म्हणजे मोटर AC सप्लायवर स्टार्ट करतो, त्यावेळेस काय होते, मोटरचा जो शाफ्ट आहे तो गतिमान व्हायला लागते. पण आता मोटरचा शाफ्ट आपण जनरेटरच्या शाफ्टला सेट किंवा कनेक्ट केल्यामुळं हा जनरेटरचाही शाफ्ट या मोटरच्या शाफ्टसोबत फिरायला लागतो. तर आपण DC जनरेटरमध्ये पाहिलंच होतं की DC जनरेटरमध्ये जसं की यांत्रिक शक्तीद्वारे जर आपण DC जनरेटरचा शाफ्ट फिरवला तर त्यामध्ये DC विद्युत शक्ती निर्माण होते. तो एक वेगळा भाग आहे आणि तो DC जनरेटरमध्ये आपण तुम्ही पाहिला नसेल तर पाहू.
तर ही जी ए सी मोटार आहे, तर ही ए सी मोटार ही जनरेटरला फिरवण्यासाठी जनरेटरचा प्राईम मूवर म्हणून वापरली असते. आणि ही ए सी मोटार सिंगल फेज अथवा 3 फेज इंडक्शन मोटर असू शकते. ते त्या जनरेटरवर डिपेंड आहे. आता काही ठिकाणी सिंक्रोनस मोटरचाही वापर केला जातो. ह्या ए सी मोटारला चालू करण्यासाठी स्वतंत्रपणे ए सी मेन स्विच व स्टार्टरची व्यवस्था केलेली असते. चालू करण्यासाठी वेगळा स्विच, मेन स्विच आणि स्टार्टरची व्यवस्था केलेली असते. आता जनरेटर म्हणून डीसी शंट, आता हा आपला जनरेटर आहे, तर जनरेटर म्हणून काय आहे, डीसी शंट किंवा कंपाऊंड जनरेटर वापरलेला असतो. शंट असो किंवा कंपाऊंड असो, हा आपण वापरतो. तर त्याच्या फील्डच्या सिरीजमध्ये एक फील्ड रेग्युलेटर जोडून त्याचा व्होल्टेज नियंत्रण करण्याची व्यवस्था केलेली असते. आता हे जे टी सी जनरेटर आहे, ह्या शंट जनरेटर म्हणून वापरू शकतो किंवा कंपाऊंड जनरेटर म्हणून वापरू शकतो. पण याचा जो आउटपुट व्होल्टेज आहे, जो डी सी आउटपुट व्होल्टेज आहे, हा आउटपुट व्होल्टेज आपलं नियंत्रित ठेवण्यासाठी आपण काय करतो, याच्या फील्डमध्ये एक फील्ड रेग्युलेटर जोडून त्याचा व्होल्टेज कमी जास्त करू शकतो. जेव्हा ए सी मोटारला ए सी सप्लाय मिळतो ना, तर तेव्हा काय होते, मोटारचा शाफ्ट फिरू लागतो. मोटारच्या शाफ्टलाच जनरेटरचा शाफ्ट जोडलेला असल्यामुळे जनरेटर फिरून व्होल्टेज निर्मिती होते. आता बघा, ज्यावेळेस आपला मोटारचा शाफ्ट फिरत आहे ना, तर त्यावेळेस आपला जनरेटरचाही शाफ्ट फिरतो. जसं मी मगाशी बोललोच, आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे. तर ज्यावेळेस हे मोटर जनरेटरचा शाफ्ट फिरवतो, त्यावेळेस या जनरेटरमध्ये फॅरेडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शननुसार यामध्ये एक EMF तयार होतो. आणि तो मुळात EMF AC असतो, पण हा DC जनरेटर आहे, तर तो AC EMF आपल्याला DCमध्ये कन्वर्ट करण्यासाठी याच्या एक शाफ्टवर एक कॉम्युटेटर सेट केलेला असतो. आणि कॉम्युटेटरद्वारे आपण काय करतो, AC टू DCमध्ये कन्वर्ट करून तो ब्रशेसच्या सहाय्याने आउटपुटसाठी आपण DC व्होल्टेज काढत असतो. तर आता काय आपल्याला फक्त या DC जनरेटरचा आपल्याला फक्त शाफ्ट फिरवायचा असतो. तर शाफ्ट आपण ह्या प्राइमरच्याद्वारे हा फिरवतो. म्हणजे या AC इंडक्शन मोटरच्या सहाय्याने आपण या DC जनरेटरचा शाफ्ट फिरवतो आणि DC जनरेटरमध्ये DC व्होल्ट निर्माण करून आपण आउटपुट DC व्होल्ट तयार करून घेतो. तर ह्या कन्व्हर्टिंग मशीन विषयी आपण थोडीशी माहिती पाहिली आहे. तर या कन्व्हर्टिंग मशीन्स किंवा MG सेटचे फायदे पहा. कसं आहे, AC मोटर चालू केल्यास तुरंत DC मिळतो आपल्याला, हा सर्वात चांगला फायदा. तर याच्यामधला दुसरा फायदा असा आहे की AC व्होल्टेजचा परिणाम DC आउटपुटवर होत नाही. म्हणजे जो असा आपला जो AC मोटर, जी आपली AC मोटर चालू करू लागलो आपण, हा जो AC इनपुट AC आहे आपला, तर या AC इनपुट व्होल्टेजचा परिणाम आपल्या DC आउटपुट व्होल्टेजवर पडत नाही. याचा तिसरा असा फायदा आहे की फील्ड रेग्युलेटर जुळवून आवश्यकतेप्रमाणे DC व्होल्टेज घेता येतो. जसं आपण फील्ड रेग्युलेटरचा उल्लेख केला या व्हिडिओमध्ये, तर त्या फील्ड रेग्युलेटरद्वारे आपण आउटपुट DC व्होल्ट हा आवश्यकतेप्रमाणे कमी जास्त करू शकतो. आणि यातला चौथा फायदा असा आहे की रचना साधी व मजबूत असते. हे झाले MG सेटचे फायदे. पण यामध्ये तोटे बघा कसे आहेत. तर तोटे आहे की 2 मशीन वापरल्यामुळे सेट महागात जातो. दुसरा तोटा आहे की जागा अधिक व्यापते. तिसरा आहे फाउंडेशन करावे लागते. चौथा आहे देखभाल व नियंत्रण खर्च जास्त येतो. पाचवा आहे कार्यक्षमता कमी असते. आणि विशेष म्हणजे हा जो सेट आपण ज्यावेळेस चालू करतो ना, त्यावेळेस थोडा आवाज जास्त देतो. तर हे थोडेसे नॉर्मली या MG सेटचे तोटे असतात. तर आपण AC मधून DCमध्ये या मोटर जनरेटेड सेटद्वारे आपण ACचं DCमध्ये रूपांतर करू शकतो. आय होप की हा व्हिडिओ तुमच्या लक्षात बसला असेल. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड धन्यवाद.